व्हिडिओत पनीरची भाजी आपण बनवणार आहोत। हे पनीर मी घरीच तयार केलेले आहे। पनीरचे मी तुकडे करून घेतलेले आहेत। टोमॅटो, कांदा कापून घेतलेला आहे, घरचं लाल तिखट घेतलेलं आहे, पनीर टिक्का मसाला घेतलेला आहे आणि मीठ घेतलेलं आहे आणि थंड दूध घेतलेलं आहे। टोमॅटो आणि कांद्याची एकत्र ग्रेव्ही करून घ्यायची आपण। हे एकत्र वाटून घेतलेलं आहे, एकदम बारीक घेतलेलं आहे। कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं। हे याच्यात टाकून घ्यायचं वाटलेलं मिश्रण। हे असं हलवायचं। याच्यामध्ये लाल तिखट टाकून घ्यायचं। हे पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, कमी जास्त। हे असं 2-3 मिनिटासाठी हलवत राहायचं। तुम्हाला जर याचा कलर जास्त डार्क पाहिजे नसेल तर तुम्ही काश्मीरी लाल मिर्च सुद्धा पावडर वापरू शकता। हे पनीर टिक्का मसाला याच्यात टाकून घ्यायचं आणि हे चांगलं असं दुधामध्ये खलून घ्यायचं। गुठळ्या नाही राहिलं पाहिजे। हे छान हलून झालेलं आहे। हे खलून घेतलेलं पण याच्यामध्ये ओतून द्यायचं। हे पाणी टाकायचं याच्यात, तुम्हाला घट्ट पातळ तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। याच्यामध्ये मीठ पण टाकून घ्यायचं लगेच। हे पनीरचे तुकडे पण याच्यात टाकून घ्यायचे। मी हे कच्चेच टाकलेले आहे। याला छान उकळी येऊन द्यायची। ही छान उकळलेली आहे आणि ही पनीरची भाजी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेली आहे। याला जास्त वेळ पण लागत नाही, पटकन। आपल्याला घाईमध्ये जर पनीर करायचं असलं तर ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता। ही भाजी उकळलेली आहे आणि याला कलर पण छान आलेला आहे। ही पनीरची भाजी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण बनवलेली आहे। तुम्ही नक्की करून पहा। आवडल्यास शेअर, लाईक करायला विसरू नका।